पुरुषोत्तम अधिक मासातील कमला एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच विठ्ठल दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्यात। विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर पर्यंत जाऊन पोहोचली असून संपूर्ण मंदिर आज फुलांनी सजवलं गेलंय। पुरुषोत्तम अधिक मासातील पर्व काळाचा दिवस म्हणून एकादशीचा सोहळा समजला जातो आणि याच निमित्तानं पंढरपुरात भक्तांचा मेळा भरलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पुरुषोत्तम अधिक मासातील आज पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। यावर प्रत्येक भाविक आता चंद्रभागा स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनाला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकत्रित आपण पाहिलं तर पंढरपूरमध्ये जवळपास 4 ते 5 लाख भाविक दाखल झाल्याचं अंदाज आता प्रशासनाच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे। आपण एकत्रित पाहिलं तर चंद्रभागा असेल, वाळवट असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल, ही आता दुमदुमून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी जवळजवळ 8 ते 10 तास लागत आहेत। आपण एकत्रित पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये जवळपास 4 ते 5 लाख भाविक दाखल झालेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक भाविकांना थंड पाण्याची सोय, चहा नाश्त्याची सोय, फराळाची सुद्धा सोय करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। एकत्रित आज एकादशीमुळे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी आकर्षक अशा फुलांनी सुद्धा सजवण्यात आलेलं पाहायला मिळतंय। आणि आपण पाहिलं तर आज जवळपास पंढरपूरमध्ये पुरुषोत्तम अधिक मासाच्या एकादशी निमित्त आज पंढरपूरमध्ये 4 ते 5 लाख भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। आपण बघितलं तर आज विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी आज पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या विठ्ठलाचं अधिकच रूप खुलून दिसत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।